नमस्कार मित्रांनो, जय हिंद. चॅनलवरती नवीन असाल चॅनल सबस्क्राइब करा, बाजूची बेल आयकॉन प्रेस करून ठेवा जेणेकरून आपले सर्व व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. मार्केटमध्ये टिकायचं असेल, शिकलं पाहिजे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की 2-3 सुट्ट्यानंतर म्हणजेच बऱ्याच ब्रेक नंतर मार्केट मंगळवारी काय करू शकतं आणि मंगळवारी फिन निफ्टीची एक्सपायरी सुद्धा आहे. एकंदरीत जर बघितलं तर या गॅप नंतर मार्केटला निफ्टी 21,500 या 21,000च्या खाली जाताना आपल्याला बघायला मिळू शकते. 21,500च्या वरती या 21,000च्या खाली निफ्टी जाण्याचा प्रयत्न करू शकते. तर कशी करू शकते हे सुद्धा आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. जर मार्केटने हेवी गॅप अप ओपनिंग दिलं जवळपास 100-125 पॉइंट, तर निफ्टीचं जे टार्गेट असेल मित्रांनो ते असेल पहिल्यांदा 21,500. 21,500 ला स्ट्रॉंग रेसिस्टन्स आहे या घरामध्ये आणि इथं मार्केट मेक और ब्रेकच्या सिच्युएशन मध्ये असणार आहे. त्यामुळे अप साइडला मार्केट गॅप अप ओपन झाल्यानंतर जर मार्केट बाय चान्स युटर्न 70-50 पॉइंटनी जर डाऊन साइडला आलं तर आपली जी स्ट्रॅटेजी असेल आहे या घरामधून 21,300च्या वरती मार्केट जर 100-125 पॉइंट खुललं, 70-80 पॉइंट जरी खुललं आणि मार्केट जर युटर्न मारून 50-75-80 पॉइंटच्या घरामध्ये बाय ऑन डीप मध्ये जर आलं आणि मार्केटमध्ये जर निगेटिव्ह वातावरण नसेल तर मार्केट अपसाइडला जाण्याचा प्रयत्न करेल. मार्केटचं जे टार्गेट असेल निफ्टीचं ते उद्याच्या सेशनसाठी 21,500 असेल. मार्केट बाय चान्स गॅप डाऊन ओपन झालं तर मार्केटला जो सपोर्ट आहे आणि मेन सपोर्ट झोन जो आहे मित्रांनो, जिथून मार्केटनं एक रिकव्हरीची रॅली सुद्धा मारलेली आहे आणि तो झोन आहे 21,200चा आणि मार्केटमध्ये निफ्टीसाठी हाच एक सपोर्ट आहे. मार्केटने 21,200 हा सपोर्ट जसा तोडला आणि मार्केट 21,175च्या घरामध्ये आल्यानंतर एक रिकव्हरीची रॅली देण्याचा प्रयत्न अपसाइडला करू शकतो. मार्केटला जर 21,175 वरनं 21,200 पर्यंत आल्यानंतर हा जर गड क्रॉस करता आला नाही, हा जर किल्ला त्याचा क्रॉस करता आला नाही, मार्केट इथून रिव्हर्सल 21,000च्या घरामध्ये येण्याचा प्रयत्न करू शकतो. त्यामुळे मार्केटमध्ये उद्यासाठी ट्रॅप हा पावलोपावली ट्रॅप होताना मार्केट करताना दिसून येऊ शकतं. त्यामुळे ज्यांना कोणाला स्टडी करायची आहे त्यांनी विथ TSL कडकच डेली स्टडी करायला पाहिजे. पण उद्यासाठी मित्रांनो प्रत्येक डीप हा आपल्याला एक ऑपॉर्च्युनिटी असेल. मार्केटमध्ये 21,000 हा सपोर्ट आहे आणि 21,000 हा सपोर्ट इथं मार्केट PE साइडला हा 21,175च्या घरातून इथून हा लेवल तुटल्यानंतर आपल्याला हे टार्गेट मिळू शकतं. त्यामुळे आणि जर मार्केटमध्ये सेलिंग जर ह्यूज प्रमाणामध्ये येत राहिलं तर मार्केट 20,950 ला जाताना आपल्याला दिसून येऊ शकतं. त्यामुळे PE साइडला ज्यावेळी स्टडी करचाल पहिलं टार्गेट 21,000, दुसरं टार्गेट 20,950 आणि आपला एंट्री पॉइंट जो असेल तो असेल 21,175 आणि 21,200 ही की लेवल असेल. मार्केट इथून अपसाइडला बॅक बाउन्स करण्याचा प्रयत्न करू शकतं. जर मार्केट PE साइडला जर निघायचं असेल तर 21,175च्या खाली निघू शकतं. अदरवाईज 21,175 वरनं 21,200 आणि 21,200 वरनं 21,250, 21,300 कडे निफ्टीचा जाण्याचा प्रयत्न अपसाइडला राहील. मार्केटनं जर गॅप अप ओपनिंग दिलं तर मार्केट हे 21,500 कडे जाण्याचा प्रयत्न आपल्याला करू शकतं आणि 21,542 ही लेवल आपल्यासाठी एक ब्रेकआउट लेवल असेल अपसाइडला येणाऱ्या काही सेशन मध्ये. त्यामुळे 21,144 ही की लेवल आहे. त्यामुळे 21,144 वरती सुद्धा ठेवायचं आहे लक्ष. PE साइडला त्या बाजूला दोन्ही लेवल्स आपण स्टडी केलेले आहेत. आता मार्केटमध्ये जर एकंदरीत लक्षात ठेवलं तर उद्या निफ्टीवरती परिणाम कुठल्या याचा होऊ शकतो तर खास करून इन्फोसिसची एक न्यूज आली होती की जी न्यूज होती मित्रांनो त्यांच्या एक मोठ्या डील बद्दल. आणि जर इन्फोसिस मध्ये जर निगेटिव्हिटी राहिली तर म्हणावा एवढा जरी फरक नाही पडला तर बाकीचे जर IT स्टॉक्स मित्रांनो निगेटिव्ह मध्ये असतील तर निफ्टी ही डाऊन साइडला जाण्याचा प्रयत्न करू शकते. पण जर मित्रांनो इन्फोसिस सोडलं आणि बाकी स्टॉक्स मध्ये जर तेजी असली तर निफ्टी ही 21,500 कडे जाण्याचा प्रयत्न करू शकते.
अदरवाईज मित्रांनो ग्लोबल मार्केटमध्ये जर निगेटिव्हिटी राहिली सेकंड हाफ मध्ये तर 21,000च्या खालीच आपल्याला निफ्टी क्लोजिंग करताना दिसून येऊ शकते। त्यामुळे स्टडी करताना प्रत्येक 50 पॉइंट वरती तुम्हाला सी साइडला ट्राय करता येत असेल स्टडीसाठी पेपर ट्रेडसाठी तुम्ही करू शकता। जर फुल्ली मार्केट सकाळपासूनच सेलिंग मोड मध्ये जर दिसलं तर आपल्याला 20,950 हे टार्गेट पी साइडला अचीव होताना दिसून येऊ शकतं आणि मार्केटमध्ये तेजी असेल तर 21,500 21,544 हे टार्गेट आपल्याला स्क्रीनवरती सी साइडला येताना दिसून येऊ शकतं। त्यामुळे स्टडी करताना विथ एसएल कडक एसएल ठेवून स्टडी करायचे आहे। बँक निफ्टी काय म्हणते तर बँक निफ्टी मध्ये लेवल सुद्धा मित्रांनो जर अप साइडला आणि डाऊन साइडला जर मार्केट निघायचं म्हणलं तर लेवल सुद्धा स्पष्ट आहेत की मार्केट एक मिडल लेवलला येऊन थांबलेला आहे आणि डाऊन साइडला पी साइडला जर स्टडी करायचा असेल तर आपल्याला कुठून जायचं आहे पेपर ट्रेडसाठी स्टडी करायला तर 47,200 ही लेवल तोडल्याशिवाय मग मार्केटने गॅप अप ओपन होऊ द्या गॅप डाऊन होऊ द्या जोपर्यंत मार्केट 47,200 ही लेवल तोडत नाही पी साइडला आपल्याला डाऊन साइडला जायचं नाही। 47,200च्या खाली मार्केट हे पहिल्यांदा आपल्याला 47,000 पर्यंत जाताना दिसून येऊ शकतं आणि त्यानंतर 46,900 46,800 या लेवल आपल्याला पी साइडला देताना दिसून येऊ शकतं। त्यामुळे 47,200 ज्यावेळेस क्रॉस करेल मार्केट आपल्याला हे 3 टार्गेट स्क्रीनवरती येताना दिसून येऊ शकतात। अपसाइडची रॅली जर बघितली तर मार्केटमध्ये अपसाइडला कुठून आपल्याला एक संधी आहे कुठून पॉसिबिलिटी बनते तर एकंदरीत जर बघितलं तर अपसाइडला मित्रांनो स्पष्टपणे रेसिस्टन्स आपल्याला या लेवलवरती 47,700 ला एक रेसिस्टन्स आहे आणि 47,700 ला हा जर रेसिस्टन्स असेल तर मग आपल्याला स्टडी कुठून करावी लागेल। इथून मार्केट जर रिव्हर्सल फिरलं तर परत आहे त्या घरामध्ये येण्याचा प्रयत्न करू शकतं। 47,500 हा सहजपणे रेसिस्टन्स उडवून जाऊ शकतो आणि तो नंतर आपल्याला सपोर्ट बनताना दिसून येऊ शकतो। या घरामध्ये गेल्यानंतर 47,500 हा आपला सपोर्ट असेल आणि हा सपोर्ट नंतर अगोदर रेसिस्टन्स नंतर सपोर्टचं काम करेल पण नंतर जो रेसिस्टन्स असेल तो असेल 48,000चा आणि 47,700 च्या वरती जर जसं मार्केट निघालं तर आपल्याला एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे 47,755 ही लेवल जशी क्रॉस केली मार्केटमध्ये जर तेजी असली मार्केट गॅप अप ओपन होऊ द्या मार्केट आपल्याला एक स्ट्रॅटेजी पेपर ट्रेडसाठी एक स्टडी देऊ शकतं आणि ती स्टडी काय असेल तर मित्रांनो 47,000च्या वरती जसं मार्केट निघालं मग कुठल्याही मोमेंटम मध्ये 3 वाजायच्या अगोदर मार्केटमध्ये ही जर परिस्थिती उद्भवली 47,700 जसा क्रॉस केला 47,755 ह्या 50 पॉईंटसाठी 55 पॉईंटसाठी फक्त 50 पॉईंटसाठी जरी तुम्ही स्टडी केला तर इथून एक ऑपॉर्च्युनिटी मिळू शकते। पण इथं जर तुम्हाला वाटलं की ट्रॅप होण्याची शक्यता आहे तर 47,755 इथून मार्केट काय करू शकतं 48,000कडे जाण्याचा मार्केटचा प्रयत्न राहू शकतं। अदरवाईज या लेवलवरनं मार्केट काय करू शकतं या दोन ज्या लेवल आहेत इथून मार्केट परत युटर्न मारून 47,500 या सपोर्ट कडे येण्याचा प्रयत्न करू शकतो। मग मार्केटनं सकाळी ही लेवल जरी अचीव केली 47,700 47,755 आणि मार्केटला जर अपसाइडला या दिशेने जर जाता आलं नाही 48,000च्या तर मार्केट हे सपोर्ट वर लँड करण्याची शक्यता नाकारता येत नाही। जर हेवी गॅप अप ओपनिंग झालं 47,700 47,755 आणि तरी सुद्धा इकडे जाता आलं नाही तरी मार्केट हे 47,500 ला इथून युटर्न मारून या लेवलवरनं किंवा या लेवलवरनं इथं येण्याची शक्यता ही नाकारता येत नाही। त्यामुळे मार्केटमध्ये दोन्ही बाजूला संधी आहेत। 47,200 क्रॉस केल्यानंतर मार्केट डाऊन साइडला 47,000 46,850 पर्यंत सुद्धा जाताना दिसून येऊ शकतं। त्यामुळे या दोन्ही लेवलवरती ठेवायचं आहे लक्ष। पण मित्रांनो याला विसरून आपल्याला चालणार नाही। स्टॉक मार्केट मधलं ब्रह्मास्त्र आपण ज्याला म्हणतो त्यामुळे कितीही कोणी काहीही असू द्या याच्यावरती लक्ष असणं गरजेचं आहे आणि विथ कडक एसएल पेपर ट्रेड का असे ना एसएल हा कडकच असावा त्यावेळेच आपल्याला काहीतरी म्हणजे प्रॉफिट बुकिंग करण्याची चांगला प्रॉफिट पेपर ट्रेड मधून घेण्याची संधी ही मिळू शकते। आणि मित्रांनो एसएल जो नाही घेत तो मात्र मार्केट मधून आउट
होत राहतो, ही गोष्ट सुद्धा लक्षात ठेवा. एकंदरीत या लेवल्स आहेत आणि जरी मोठी ऑपॉर्च्युनिटी उद्याच्या सेशन मध्ये जरी नाही मिळाली तर एकच लक्षात असू द्या की मार्केटमध्ये येणाऱ्या 2 एक्सपायऱ्या बँक निफ्टीची आणि निफ्टीच्या ह्या मोठा धमाका करणाऱ्या असू शकतात. त्यामुळे साधारणतः जर मार्केटची परिस्थिती साइडवेज कुठल्या बेसिसवरती जर पहिल्या अर्धा तासानंतर जर मार्केट असं असेल तर एकंदरीत एकच आपल्याला तिथं लेसन शिकायला मिळेल, तो म्हणजे साइडवेज मार्केटमध्ये वेट अँड वॉचची भूमिका. मार्केटला नाही बघितलं तरी चालेल, साइडवेजची शक्यता दिसली की एक सेशन असा दान केला म्हणून सोडून द्यायचा आणि नेक्स्ट सेशनची वाट बघायची. बँक निफ्टी आणि निफ्टी एक जोरदार धमाका करू शकतात जर उद्याच्या सेशनमध्ये जर धमाका नाही झाला तर. पण उद्यासाठी शक्यता आहे मित्रांनो मेक और ब्रेक, म्हणजेच अप साईडलाही टार्गेट आहे मार्केटला, डाऊन साईडला आहे, कारण मार्केट आहे सध्याला न्यूट्रल वरती आणि इथून मार्केट इकडेही आणि अप साईडलाही जायला रेडी आहे, म्हणजेच या लेवल पर्यंत यायला इथून इकडे सुद्धा आणि इकडे सुद्धा. त्यामुळे मार्केटला इथून जी संधी आहे ती दोन्ही बाजूला संधी आहे. त्यामुळे ही जी संधी आहे मार्केटला इकडेही आणि इकडेही जाण्यासाठी आहे. त्यामुळे या संधीचा फायदा तोच घेऊ शकतो ज्याच्याकडे संयम आहे, पेशन्स आहे. त्यामुळे मित्रांनो मार्केटला जर की आपण ज्यावेळेस स्टडी करताना विचार करतो की न्यूट्रल आहे, इथून इकडे जाणार आहे, इथून इकडे आहे, पण समजा मार्केटच इथे रेंगाळत राहिलं तर काय करायचा प्रश्न हा. तर मित्रांनो येणाऱ्या 2 एक्सपायऱ्या आणि खास करून बँक निफ्टीची एक्सपायरी पहिल्यांदा मोठा धमाका करू शकते आणि तो धमाका उद्या जर नाही झाला तर बुधवारी होऊ शकतो. त्या अगोदर हे ट्रायल उद्यासाठी सुद्धा मित्रांनो होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे रेडी आणि अपडेट असणं गरजेचं आहे. एकंदरीत मार्केटमध्ये विथ एसएल स्टडी करणं गरजेचं आहे. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. हात जोडून विनंती मित्रांनो, मार्केटमध्ये कुठलीही वित्तीय गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या फायनान्शियल ऍडवायझरचा सल्ला घ्या, स्वतः सुद्धा अभ्यास करा, रिसर्च करा, मग स्टडी करण्याचा प्रयत्न करा. मार्केटमध्ये टिकायचं असेल तर शिकलंच पाहिजे. मनापासून व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, निफ्टी ही 47,000ला डाऊन साईडला क्रॉस करू शकेल की 48,000ला टच करू शकेल? बँक निफ्टी 21,500ला टच करू शकेल की 21,000ला डाऊन साईडला टच करू शकेल? नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मनापासून व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद.